ओला फिटनेस पॉईंट मध्ये आर्थिक स्वागत. आज परत एक नवीन विषय घेऊन आलो. आजचा विषय खूप महत्वाचा आहे की दररोज ट्रेडमिल केल्याने म्हणजे ट्रेडमिलवर चालल्याने किंवा रनिंग केल्याने आपलं फॅट लॉस वेट लॉस होत असतं का. तर मित्रांनो, आता तुम्हाला सांगायचं भरपूर जणांच्या डोक्यात पडलेला प्रश्न असतो, म्हणजे त्यांच्या डोक्यात फिटच असतं की ट्रेडमिल केल्याने वेट लॉस होत असतं, फॅट लॉस होत असतं. ते कुठल्याही जिम मध्ये जातात तर पहिले ट्रेडमिल बघतात, ट्रेडमिल आहे का. आणि भरपूर जणांचं त्याचं नाव सुद्धा माहिती नसतं. ते म्हणतात, कोणी म्हणतं वॉकर म्हणतो, कोणी म्हणतं चालायचं आहे का, या गोष्टी म्हणत असतात. तर मित्रांनो, ट्रेडमिल म्हणतात त्याला. ट्रेडमिल मध्ये भरपूर असे प्रकार येत असतात. इलेक्ट्रिकल असतं, नॉन इलेक्ट्रिकल असतं, इन्क्लाइन असतं. आता भरपूर असं इन्क्लाइन मध्ये सुद्धा निघालेले. आता बघायला गेलं तर त्यामध्ये ट्रेडमिल आलं, त्याच्यामध्ये इन्क्लाइन फ्लॅट आणि डिक्लाइन सुद्धा वॉकिंग आणि रनिंग होऊ शकते. आणि आपलं जे मशीनवाला असतं इलेक्ट्रिकल, त्याच्यामध्ये आपल्याला इन्क्लाइन करावं लागतं, डिक्लाइन होत नाही आणि फ्लॅट असतं. डिक्लाइन तुम्ही किती प्रकारे किती वरती करू शकता. तर मित्रांनो, हे असे ट्रेडमिलचे प्रकार. आता आपण आपल्या मेन मुद्द्यावर येऊ की ट्रेडमिल केल्याने, दररोज ट्रेडमिलवर चालल्याने, रनिंग केल्याने फॅट लॉस आणि वेट लॉस होत असतं का. आता मित्रांनो, हे बघा, ट्रेडमिल केल्याने वेट लॉस फॅट लॉस होऊ शकतं, पण ते इतकं योग्य नाही. त्यासोबत तुम्हाला कॅलरी डाएट सुद्धा ठेवावं लागेल, तेव्हा ती कुठे तुम्हाला योग्य फायदेशीर असणार आहे. आता तुम्ही बघायला गेलो, ट्रेडमिल आपल्याला काय करतात, आपल्याला कशी मदत करते, आपली जी कार्डिओ फिटनेस असते ती इम्प्रूव्ह करते. त्यानंतर आपल्याला फॅट लॉस साठी हेल्प करत असते. हे करत असतात ट्रेडमिल, बरोबर. ट्रेडमिल मध्ये आता भरपूर जण म्हणतात की माझे वेट लॉस होतं, चांगलं फॅट लॉस होतं, पण मित्रांनो तुम्हाला आपण ट्रेडमिलमुळे मोस्ट ऑफली मसल लॉस सुद्धा होऊन जात असतं. कारण की भरपूर जणांना माहिती नाही की किती मिनिटं त्यावर करायचं नाही. आणि हे जरुरी नाही आहे की तुम्ही, भरपूर जण काय करतात, सकाळी असो किंवा केव्हाही असो उपाशी पोटी त्यावर वॉकिंग करत असतात. तर हे जरुरी नाही मित्रांनो. तर आता मी तुम्हाला सांगतो, नॉर्मली ट्रेडमिलवर तुम्ही कमीत कमी एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, जर तुम्ही ब्रिस्क वॉकिंग केली, ब्रिस्क वॉकिंग केली तर तुमचे 150 ते 250 कॅलरी बर्न होणार आहे. आणि तुम्ही ते त्यावर रनिंग केली तर तुमचे 300 ते 500 कॅलरी बर्न होणार आहे. हे तुम्ही ट्रेडमिलवर केल्याने म्हणजे ब्रिस्क वॉकिंग मध्ये जेवढी कॅलरी तुमची बर्न होणार आहे, पण तुम्ही त्या तेवढी कॅलरी तुम्ही बर्न केली आणि दिवसभरामध्ये त्याच्यावरून जास्त प्रमाण खाल्लं तर तुम्हाला वेट लॉस फॅट लॉस होणार नाही, बरोबर. त्यासाठी कॅलेंडर डिसाईड करणं खूप गरजेचं आहे. आता मी तुम्हाला बेस्ट फॅट लॉस आणि वेट लॉसचा फॉर्म्युला सांगून देतो. 70% डाएट, बरोबर आहे. त्यामध्ये तुम्हाला 20% हीट स्ट्रेंथ ट्रेनिंग करायची आहे, म्हणजे तुमचं मसल मेंटेन राहील. आणि 10% तुम्हाला कार्डिओ ठेवायचं. आता कार्डिओ तुम्ही ठेवला तर मित्रांनो, याच्यामध्ये कसं भरपूर जण 20% घेत असतात कार्डिओ आणि 10% स्ट्रेंथ. पण नाही मित्रांनो, 20% तुम्ही स्ट्रेंथ नाही घ्या, 10% कार्डिओ घ्या. तर मित्रांनो, याच्याने कसं असतं, तुमची बॉडी ओव्हरऑल एकदम सरळ फॉर्म्युलेमध्ये चालत असते. कुठल्या प्रकारचा तुमचा मसल लॉस होत नाही आणि तुम्हाला जो पिरियड पाहिजे तो भेटत असतो. आता आपण खरं बघायला गेलो की ट्रेडमिलवर चालल्याने वेट लॉस आणि फॅट लॉस होत असतं का. होत असतं. जेव्हा आजचं व्हिडिओचं जे उत्तर आहे ते तुम्हाला होत असतं, पण केव्हा, जेव्हा तुम्ही कॅलरी डिफिशियंट करणार तेव्हा. तुम्ही नुसतं त्यावर अक्षरशः अर्धा अर्धा एक तास चालता आणि तुम्ही काही दिवस बरं खाऊ राहिले तर त्याचा तुम्हाला उपयोग पडणार नाही. उपयोग केव्हा पडेल, कमीत कमी मित्रांनो तुम्हाला 20 ते 40 मिनिटं ट्रेडमिलवर चालायचंय. ट्रेडमिलवर चालायचे आणि उपाशी पोटी नाही चालत तरी चालेल. आणि आठवड्यातून 3 ते 4 दिवस तुम्हाला त्यासोबत स्ट्रेंथ ट्रेनिंग ऍड करायची. म्हणजे ज्या दिवशी तुम्ही कार्डिओ करता त्याच्यासोबत तुम्हाला स्ट्रेंथ ट्रेनिंग करणे खूप गरजेचं आहे. म्हणजे तुमचं मसल लॉस होणार नाही आणि तुमचा फॅट लॉस आणि वेट लॉस तुम्हाला हेल्प होणार आहे. म्हणून मित्रांनो, नुसतं ट्रेडमिलवर चालण्याचा वेट लॉस फॅट लॉस होत नाही, त्यासोबत तुम्हाला कॅलरी डेफिशिएंट करणं खूप गरजेचं असतं डाएटचा, आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग सुद्धा ऍड करणं खूप गरजेचं असतं. तर तेव्हा तुम्हाला रिझल्ट भेटणार. तर मित्रांनो, आता आपला विषय होता की भरपूर जण ट्रेडमिल नुसता करत असतील वेट लॉस फॅट लॉस साठी, तर त्यांना रिझल्ट येणार नाही. आणि त्यांना ते जमत असतील की आमचे 10 ते 15 किलो 20 किलो वजन कमी झाला, तर त्यांनी त्यांच्या शरीराचं नुकसान करून घेतलंय. त्यांनी मोस्ट ऑफली बघायला गेलं त्यांचा मसल लॉस केलेला असतो. तर मित्रांनो, स्पॉट रिडक्शन होत नाही म्हणून ते त्यांचा मसल लॉस करून घेत असतात. जर तुम्हाला प्रॉपर रिझल्ट पाहिजे असेल तर तुम्ही 70% डाएट, 20% तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि 10% कार्डिओ करा. आणि त्यासोबत कॅलरी डेफिशिएंट सुद्धा तुम्ही करा. आणि त्यासोबत तुम्हाला हाय प्रोटीन होणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासोबत स्ट्रेंथ ट्रेनिंग सुद्धा तुम्हाला ऍड करायची. एवढं पूर्ण ओव्हरऑल तुम्ही करणार तर तुम्हाला ट्रेटमेंट केल्याने वेट लॉस आणि फॅट लॉस 100% होणार. तर मित्रांनो, आजचा आपला विषय तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम.